नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र असतात आणि या 9 दिवसांसाठी शास्त्रामध्ये काही नियमही आहेत की ज्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. या व्यतिरिक्त जर नियमांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा नवरात्रीमध्ये झालेल्या काही चुकांमुळे देवी दुर्गा तुमच्यावरती नाराजी होऊ शकते बरं का. त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख आणि समृद्धी देऊन टाकते, भरभरून देते. म्हणून नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये महिलांनी काही चुका करणं आवश्यपणे टाळावं. तर या कोणत्या आहेत गोष्टी आणि महिलांनी नवरात्रीमध्ये काय करावं, स्त्रियांनी काय करावं व काय करू नये, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आपण पाहत आहोत की नवरात्रीच्या दिवसामध्ये महिलांनी कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दलची माहिती. तर महिषासुरावर दुर्गा आईच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी 9 दिवस चालणाऱ्या अनेक विधी, पूजा आणि उपवास हे चिन्हांकित केलेले असतात बघा. शारदीय नवरात्र मान्सूनचा शेवट आणि हिवाळ्याची सुरू हे दर्शवतं. म्हणजे काय बघा, जे हंगामात बदल दर्शवतात ना, ते नवरात्रीच्या काळामध्ये उपासाला भक्तिभाव असला तरी ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे असं म्हणतात. मात्र हंगामी संक्रमणादरम्यान अन्नाचे संयम आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असते आणि आपली पचनशक्तीसुद्धा वाढवते आणि आपल्याला सक्रियसुद्धा ठेवते. त्यामुळं नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये व्रत, उपवास पाळणाऱ्यांनी चुकूनही या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करणं टाळायच्या आहेत बघा. तर सर्वात पहिली म्हणजे चूक कटाक्षाने तुम्ही टाळावी ती म्हणजे बेडवर झोपणे बघा. असं मानलं जातं की उपवास करताना किंवा जर तुम्ही उपवास पाळताना कोणत्याही श्रीमंत गोष्टीचा आवश्यक तेवढा वापर करायचा नाही आहे. कारण नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्यानं अनेक जण जमिनीवर झोपण्याचा सल्ला देतात बघा. त्याला भूमिक्षण असं म्हणतात आणि असं म्हणतात की जमिनीवर झोपल्यामुळे काय होतं, तर जमिनीवर झोपल्यामुळे आपण पृथ्वी मातेशी जोडलं जातो आणि नम्रतेला आपल्या प्रोत्साहन मिळतं. या व्यतिरिक्त जमिनीवर झोपल्यानंतर आपली हाडंही मजबूत होतात आणि पाठदुखीच्या जर तुम्हाला समस्या असतील तर त्या समस्यासुद्धा संपतात बघा. म्हणून तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवस तुम्ही बेडवर न झोपता जमिनीवरच झोपायला हवं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वादविवाद किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणं टाळावं. प्रचलित समजुतीनुसार बघा, सण असं प्रसंग असतात ना की तेव्हा नेहमी समजलं जातं की या दिवसामध्ये शांतता घरात नांदत राहावी, यासाठी आपल्याला आनंद, सौभाग्य आणि आरोग्य मिळावं म्हणून आपण नवरात्रीच्या काळामध्ये वाद करणं किंवा भांडण करणं किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणं टाळावं. कारण वाद टाळल्याने राग आणि द्वेषाच्या भावना दूर राहतात आणि हे आपल्याला लवचिक होण्यासाठी आणि सुंदरपणे जगण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये शांतता ठेवा. अजिबात राग, तणतणपणा असा करायचा नाही आहे बघा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे कधीही घर रिकामं सोडून जायचं नाही. म्हणजे याचा अर्थ काय बघा, तर आपण आता नवरात्रीच्या काळामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर हा अखंड दिवा जी आपण पेटवलेली असते ज्योत, ती कोणीतरी जर घरात नसेल कोणी तर ती विझू शकते किंवा काहीही होऊ शकतं. म्हणून आई दुर्गा प्रतिभक्ती व्यक्त करण्यासाठी आपण काय करायचं आहे, अखंड ज्योती प्रज्वलित करतो बघा. आणि ज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रकाशासाठी सर्व 9ही दिवस कोणीतरी घरातील एक जण त्याची देखरेख करणं आवश्यक ठरतं. घरात कोणी नसताना ज्योतीला एकटं सोडणं हे देवीचा अनादर केलेलं मानलं जातं. म्हणून अखंड ज्योती वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. जसा दिवा जळतो ना आणि अगदी अंधारातही उजळतो, त्याप्रमाणे आपण पण आपल्या वाईट काळात कधीही आशा सोडू नये. अखंड ज्योतीचा अशा प्रकारे पालन करणं म्हणजे हे भक्तांना
आणि चिकाटी शिकवते बघा. म्हणून आपण आपल्या घरामध्ये जेव्हा पण नवरात्रीमध्ये अखंड दिवा आपण लावलेला आहे, तेव्हा आपण घर बंद करून कुठेही जायचं नाही बघा. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे नवरात्री पूजा विधी पाळताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तसंच का करायचं आहे, तर असं केल्यानं आपलं लक्ष केंद्रित राहतं आणि आपल्याला आपल्या इंद्रियांकडून सुद्धा आपल्याला शक्ती मिळते आणि आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर जाण्याचा मार्ग नक्कीच सापडतो. म्हणून आपण या नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्याच्यानंतर 5वी गोष्ट जी आहे ती मांसाहार करणं. आता बऱ्याच ठिकाणी बघा मांसाहार करणं किंवा श्रीमंत अन्न खाणं. श्रीमंत अन्न खाणं म्हणजे काय, तर कांदा लसूण विरहित अन्नपदार्थ जे असतात ते तुम्हाला खायचे आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सात्विक जेवण ज्याला आपण म्हणतो, त्याला खूप पवित्र आणि महत्त्वाचं मानलं जातं. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार आणि कोणतेही समृद्ध आहार आपण घ्यायचे नाही आहेत. तर याबरोबर तुम्ही लसूण कांदा यांचा वापर केलेले अन्नपदार्थ देखील सात्विक आहाराचा भाग नसल्यामुळे ते अवश्यपणे टाळायचे आहेत बघा. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये लिंबाचा सुद्धा तुम्ही वापर करू नका, लिंबू खाऊ नका. त्याचबरोबर लिंबाचं लोणचं सुद्धा खाणं तुम्ही टाळा. त्याच्यानंतर 6वी गोष्ट म्हणजे उपवास करणाऱ्या भक्तांनी नवरात्रीच्या काळामध्ये केस आणि नखं कापायचे नाही आहेत बघा. केस कापणं, नखं कापणं यांसारख्या गोष्टी नवरात्रीच्या आधीच करून घ्यायच्या आपण किंवा नवरात्र झाल्यानंतर करायचं, कारण त्याचा आपल्या जीवनावरती परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण या दिवसामध्ये या गोष्टी टाळायच्या, शक्य तितक्या टाळायच्या आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही टाळू शकता, अदरवाईज तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता. नवरात्रीमध्ये तुम्ही अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगते, ते म्हणजे चामड्यांच्या वस्तूचा वापर करायचा नाही बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही का करायचा नाही, कारण त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात आणि नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता घरात पसरत असते. म्हणून आपण चामड्याच्या गोष्टी विकत घ्यायच्या नाहीत किंवा त्या वापरायच्या सुद्धा नाही आहेत बघा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये भक्त म्हणजे विशेषतः स्त्रिया म्हणून रथ पाळण्यासाठी ओळखले जातात. आई दुर्गेबद्दलच्या भक्ती व्यक्त करण्याचा आणि राक्षस राजा महिषासुराचा पराभव करण्यासाठी तिच्या शौर्याचा आणि जोमाचा आदर करण्याचा हा एक मार्ग आहे. ध्यानासह मौन व्रत आणि आपली जागरूकता सुधारण्यासही आपली मदत करते. म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये स्त्रियांचा विशेष आदर करायला हवा बघा. आपल्या घरामध्ये ज्या काही आपली आई बहीण बायको असेल त्यांचा तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्कीच आदर करा. त्यांना काही उणे-धुणे असं बोलू नका. तर त्याच्यानंतर का बोलायचं नाही, कारण आपल्यावर आणि आपल्या मनावर आणि आपल्या बोलण्यावर त्यामुळं नियंत्रण राहतं आणि आंतरिक शांती आपल्याला मिळते बघा. आपल्याला अधिक जागरूक बनवतात. म्हणून या काळामध्ये मौन व्रत पाळायचं आणि पाळता जर येत नसेल तर तुम्ही जास्त ओरडू नका आणि जास्त बोलणं सुद्धा टाळा. आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची चूक कधीही करू नये, ती म्हणजे धर्मदाय करण्यापूर्वी खाणं. प्रत्येक विधी कमी भाग्यवानांना दान आणि भेटवस्तू देऊनच पूर्ण होतं बघा. जर तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये अष्टमी किंवा नवमी दरम्यान कन्यापूजन करायचं आहे आणि याला खूप महत्त्व आहे कन्यापूजनाला. तर कन्यापूजनला तुम्ही लहान मुलांची पूजा करणं असे करू शकता. जिथे तुम्ही काय करायचं आहे बघा, 9 मुलींना घरी बोलवून त्यांना अन्न आणि वस्त्र द्यायचं आहे आणि अन्नदान करायचं आहे. कारण त्या कुमारिकांच्या म्हणजेच लहान मुलींच्या रूपामधून दुर्गा माता साक्षात आपल्या घरामध्ये येत असते. म्हणूनच आपण या नवरात्रीमध्ये नक्की कुमारिका पूजन नक्की करायला हवं. तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अंबे माते की जय.